देवीच्या साक्षीनं सांगतो, तो एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म तुमच्यावर असंच प्रेम करत राहणार आम्ही. आयुष्यभर आपण एकमेकांची साथ नाही सोडायची. अधिपती, अधिपती, अधिपती. मला का आता इथनं पुढे वाट दिसणं झालं ओंक्या. सगळा अंधारच दिसायला सगळा. काही अंधार वगैरे झाला नाहीये, आपण बोलूया. अरे काय बोलायला बाकी ठेवलंच नाही मास्तरीन बाईने. काल भेटलं रे मला, काल चांगलं बोलले रे माझ्या संग, आणि आज डायरेक्ट नोटीस दिल्या. हा कळायचं बंद झालं बाबा मला. आम्ही एकमेकाचे हात हातात घेऊन 7 जन्म एकत्र राहायचं म्हणून आनाभाका घेतले होते. काय झालं मला कळलं नाही ओंक्या. एवढा बेकार आहे काय मी? एवढा गावठी माणूस आहे काय मी? माहिती आहे, मान्य, मी आडानी आहे, त्यांच्यावानी शिकलेलं नाही. त्यांच्या मनात जसा आदर्श नवरा होता तसा मी नाही, माहिती आहे की रे. पण आमच्या मनातलं प्रेम ओळखलं नाही त्यांनी. आमचं प्रेम तरी खरं आहे, सच्च आहे, त्याच नाही एवढं कळलं नाही काय? हो भावा, वहिनी नाही माहिती आहे. अरे मग माहिती आहे तर ही नोटीस कशाला पाठवली? कशाला पाठवली? हे मला कळायचं बंद झालंय, मला झेपणा झालंय. एवढं हलकं नाही रे आमचं नातं ओंक्या. आम्ही म्हणलो होतं आम्ही इकडचं जग तिकडं झालं तरी एकमेकाची साथ सोडणार नाही. त्या पण म्हणल्या होत्या नातं जोडलं तर आयुष्यभरासाठी जोडीन म्हणून. आणि हे काय गेलं यांनी? तू शांत हो जरा. अरे कसं शांत होणार? मला काल भेटल्या, मला म्हणल्या चांगलं बोलल्या, आणि आज डायरेक्ट नोटीस दिली. मला काय कळलं नाही, एवढा पारखा झालो काय मी? माझ्या संग 2 शब्द बोलावं असं वाटलं नाही त्याच नाही, डायरेक्ट नोटीस. तू शांत हो, आपण बोलू यावर. तू चल घरी. आता काय घरी येऊन करू ओंक्या? मला काय सुचना, माझं डोसकं फिरलंय. हे बघ, प्लीज प्लीज ऐक माझं. थोरल्या सरकारांचा फोन आलेला, त्यांनी तुला अर्जंट घरी बोलवलंय. मी सोडतो तुला घरी, चल. आता कशाचं जग जिंकतोय? आता काय जमायचं नाही जग विग जिंकायला. असं का बोलताय अधिपती? नाही अहो, संसार राखायचा झालं नाही आम्हाला, जग कसलं जिंकतोय? पण तुम्ही असं नका बोलू. संसार राखणं बाईचं काम असतंय. असं नाही हो, शेवटी दोघांचा संसार आहे आईसाहेब. कुठेतरी आम्ही बी कमी पडलो असणारच की, म्हणताना नशिबाने हे दिवस दाखवलाय. पण जाऊ दे आता अधिपती, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका. वाईट वाटतंय राहून राहून. ज्या माणसाला आपण एवढा जीव लावला तो माणूस काही न सांगता डायरेक्ट वेगळं व्हायची भाषा केली. नोटीस डायरेक्ट इशे कट. आता लय विचार करत बसू नका. आणि तुम्ही ठरवलंय का नाही की त्यांना जे काय पाहिजे ते तुम्ही करणार म्हणून? हां, तुम्ही जे काय करताय त्यांच्या सुखासाठीच करताय का नाही? हां, जाऊ दे आता, कळलं काय? होय ते आहे. मी जरा पडतो हाय. कुठं पडतो? असं काय करताय? आज गुढीपाडव्याचा सण आहे, फॅक्टरीत गुढी उभारायची ना हो. नाही, ह्या टायमाला तुम्ही करायची सगळं, माझं काय मन लागणार नाही. अहो असं काय करताय? दरवर्षी फॅक्टरीत तुम्हीच गुढी उभारताय आणि देवाच्या कामाला नाही म्हणू नये. असू दे की, तुम्ही केलं काय मी केलं काय? मी इथनंच पाया पडतो गुढीच्या. नाही नाही, असं करून नाही चालणार. तुम्हाला आमची शपथ आहे, तुम्ही गुढी उभारा. आहे का? तर तुम्ही शपथ कशाला घालताय? पण त्याशिवाय तुम्ही आमचं ऐकणार नाही. अहो तुम्ही गेला नाही फॅक्टरीत, सकाळ त्यांना आम्हाला फोन यायला लागलेत. असं नका करू, जावा फॅक्टरीत गुढी उभारा. हां, अडगी माणसं, तुम्हाच नाही कशाला फोन करायचा? ठीक आहे, येतो मग आता. जावा. तुझी बायको येते, बघा डोक्यावर घेऊन नाचू. नाच ना, काय हरकत आहे? वास्तविक तिलाच डोक्यावर घेऊन नाचायला हवंस तू. एवढी गुणी मुलगी मिळाली आहे तुला बायको म्हणून, आणि तू चुकीचं वागलास तिच्याशी. घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढलास. मी बाहेर काढलेलं नाही, ते त्यांच्या मर्जीने गेलेले आहेत. किती वेळा सांगू मी तुम्हाला? आणि आता काडीमोडची नोटीस पाठवली त्यांनी, आता क्लिअरच केलंय. त्यासनी परत कवा या घरात यायचंच नाही, कायमच बाहेर राहायचंय. का? काय? तिला घराबाहेर का जायचंय? हौस आली आहे तिला भरला संसार सोडून जायला? वेडी आहे ती? आपण काहीतरी कमी पडलो असो ना, काहीतरी आपलं चुकलं असेल, काहीतरी मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागला असेल तिला आपल्या घरात. मग आपण तो प्रॉब्लेम समजून घ्यायला हवा, तो प्रॉब्लेम सोडवायला हवा. मला माहित आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांचा. काय प्रॉब्लेम आहे तिचा? मी. तू तिचा प्रॉब्लेम आहेस, आणि आता तो प्रॉब्लेम मी कायमचा सोडवणार आहे. अधिपती, हा असा विचार नको करू. तिला तुझा काही प्रॉब्लेम नाहीये. हे सगळं तुझ्या तोंडून भुवनेश्वरी बोलते, कळलं? ओ बास करा तुम्ही, बास करा. हो तुम्हाला ना सवय लागली आई साहेबांच्या नावाने खडं फोडायची. काय झालं की आपलं आई साहेबांचं नाव घेताय, बास करा की. हा सारखं आपलं. आणि ती नोटीस आहे ना तुमच्या लक्ष्मीनेच पाठवल्या सही करून स्वतः. बघा जरा नीट डोळं पाडून तुम्ही, कारण त्या लक्ष्मीला या आड्याण्याच्या घरची लक्ष्मी म्हणून राहायचं नाही कायमचं. अधिपती,
मला वाटतं हा सगळा गैरसमज आहे, तू एकदा बोलायला हवंस तिच्याशी. काय गरज नाही वाटत. मला वाटतं ना. हा मग बोला तुम्ही. दादा झाली का सगळी तयारी? होय सर, समधी तयार झाली बघा. सरकार कुठून आलेत बघा की. येतीलच. सरकार सरकार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अरे वा वा, शुभेच्छा तुम्हाला पण. चला पूजा करूया. अरे आई अंबाबाईचा, आई अंबाबाईचा. ताई प्रसाद वाटा सगळ्यांना. हो सर.